श्री स्वामी समर्थ. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ग्रहणाचा वेध किंवा ग्रहणाचं सूतक कधीपासून पाळायचं आहे. तर बऱ्याच वेळेला काय होतं की गर्भवती स्त्रिया असतील, लहान मुलं असतील, यांना हे ग्रहणाचे वेध पाळणं शक्य होत नाही. म्हणजे आता 11 वाजल्यापासून संध्याकाळी 6:47 त्याचा वेध पाळायला सांगितलं, परंतु बऱ्याच वेळेला एवढा काळ कोणाला थांबणं शक्य होत नाही. शास्त्रामध्ये काय सांगितलं तर ग्रहणाचा जो मेन पर्व काळ जो असतो, म्हणजे 3:20 ग्रहणाचा मेन पर्व काळ सुरू होतोय, तो 6:47 आहे. या काळापर्यंत तरी निदान पाणी पिणं टाळावं आणि झोपणं किंवा बाकी इतर कृत्य टाळणं हे सगळ्यात जास्त सोयीस्कर ठरणार आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण तूर्तता थांबलो होतो की कुठल्या राशींसाठी योग्य आणि कुठल्या राशींसाठी अयोग्य असणारं हे ग्रहण आहे. तर मिथुन, तुला, वृश्चिक आणि मीन या राशींसाठी हे ग्रहण शुभ ठरलेलं आहे. म्हणजे या राशींच्या लोकांनी हे ग्रहण पाहिलं तरी चालेल. बाकी इतर ज्या राशी आहेत, मेष असेल, सिंह राशी असेल किंवा इतर या राशी सोडून ज्या इतर राशी असतील त्या राशींच्या लोकांनी ग्रहण पाहू नये. गर्भवती स्त्रियांनी सुद्धा जर आपल्या राशीला शुभ नसेल तर हे ग्रहण पाळणं टाळावं, हे सगळ्यात जास्त सोयीस्कर आपल्याला ठरणार आहे. धन्यवाद.